नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे। माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि गट ड संवर्गाची सरळ सेवा पदभरती अंतर्गत एकूण रिक्त पदांचा तपशील, तसेच विद्यार्थी मित्रांनो अपकमिंग ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होतील, तसेच अपकमिंग ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंटनुसार वॅकन्सीज एकूण रिक्त जागा किती आहेत, किती वॅकंट जागा राहिलेल्या आहेत आणि किती जागा भरण्यात आलेल्या आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार जे काही संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहे। माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये 31/8/2024 नुसार या कार्यालयामध्ये जे काही रिक्त जागांचा तपशील आहे तो मागविण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला ही माहिती जी आहे ते या ठिकाणी समजेल, ठीक आहे। आणि त्यामध्ये गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवा व पदोन्नती एकूण मंजूर भरलेली व एकूण रिक्त पदे किती आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे। तर पहा 2024 आणि 2025 या वर्षामध्ये किंवा या सनमध्ये जर आपण पाहिलं तर गट क संवर्गाची एकूण मंजूर पदे जर आपण या ठिकाणी पाहू शकता 32,318 एवढी मंजूर पदे आहेत आणि भरण्यात आलेली जागा जर आपण पाहिले तर 23,838 एवढे पद या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत गट क या संवर्गाची, ठीक आहे। आणि एकूण रिक्त पदे पहा या ठिकाणी 8,480 पदे या ठिकाणी अजूनही रिक्त आहेत। त्या पदांकरिता 2025ची नवीन ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे, ठीक आहे। तर पहा गट ड संवर्गाची पहा, यामध्ये एकूण मंजूर पदे 13,091 पदांकरिता या ठिकाणी मंजूर पद आहेत आणि त्यामध्ये एकूण भरण्यात आलेली जागा जर आपण पाहिले 13,091 पैकी 8,201 गट ड या स्वरूपाची किंवा या संवर्गातील 8,201 पदे भरण्यात आलेली आहेत आणि एकूण रिक्त जागा पहा 4,890 जागा अजूनही रिक्त आहेत। त्या संदर्भाची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच प्रसिद्ध होणार आहे। गट क आणि गट ड संवर्गाची विद्यार्थी मित्रांनो पहा, टोटल जर आपण वॅकन्सीज ज्या वॅकंट राहिलेल्या आहेत त्या भरण्यात येणार आहेत, त्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत तर पहा 13,370 गट क आणि गट ड स्वरूपाची एकूण वॅकंट जागा राहिलेल्या आहेत। रिक्त जागा 13,370 जागा अजूनही भरण्यात आले नाहीत, ठीक आहे। तर या संदर्भात ॲडव्हर्टाइजमेंट लवकर येणार आहे, त्यामुळे आपला जो काही अभ्यास सुरू असतील तो व्यवस्थित या ठिकाणी सुरू ठेवायचा आहे, ठीक आहे। 2025मध्ये ओके डिसेंबर ते जानेवारीमध्ये डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच जे आहे ते प्रसिद्ध होणार आहे 13,370 जागेंकरिता, ठीक आहे। तर यामध्ये गट क आणि गट ड स्वरूपाची पदे असणार आहेत। तर पहा कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत किंवा कोणते कोणते वैद्यकीय हॉस्पिटल असतील आरोग्य खात्यातील त्या अंतर्गत भरण्यात येतात। तर पहा एकूण जर आपण कार्यालय पाहिलं तर संचालक आरोग्य सेवा मुंबई असेल, तसंच सहसंचालक आरोग्य सेवा अंधत्व मुंबई तसेच विद्यार्थी मित्रांनो ओके सहसंचालक आरोग्य सेवा ही वजरो पुणे ओके। सो या ठिकाणी शॉर्ट फॉर्ममध्ये देण्यात आलेले आहे। उपसंचालक आरोग्य सेवा शुश्रूषा मुंबई आहे, तसंच ओके। सो इतरही काही या ठिकाणी माहिती आहे, त्यानुसार रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे, ओके। सो आपण थोडक्यात जाणून घेऊया। तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेच आहे की किती जागा वॅकंट राहिलेल्या आहेत गट क आणि गट ड स्वरूपाची। आता गट क मध्ये कोणती कोणती पदे येतात पहा, वरिष्ठ लिपिक हे पद आहे, तसेच कनिष्ठ लिपिक आहे, उच्च श्रेणी लघुलेखक आहे, निम्न श्रेणी लेखक आहे, लघुलेखक आहे, तसेच लघु टंकलेखक आहे, भौतिकोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, व्यवसोपचार तज्ज्ञ आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समुपदेष्टाता आहे, तसेच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गट क 90%, ठीक आहे। प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गट क 100%, पुणे 6, आरोग्य निरीक्षक गट क 25%, आरोग्य पर्यवेक्षक गट क 20%, पाठ्य निर्देशिका अधिपरिचारिका अर्थात DM जे काही स्टाफ नर्स पद आहे
ते देखील या ठिकाणी आहे। एकूण रिक्त जागा या ठिकाणी स्टाफ नर्सच्या पाहू शकता 2229 जागा वॅकंट आहेत। तसेच सहाय्यक अधिसेविका आहे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका निर्देशिका हे देखील या ठिकाणी पद आहे। बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका, तसेच विद्यार्थी मित्रांनो मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका, नेत्र चिकित्सा अधिकारी आहे, सेवा अभियंता आहे, कार्यदेक्षक, कुशल कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, तंत्रज्ञ, वीज तंत्री, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक। ओके, हे जे काही पदांची मी नावे तुम्हाला सांगत आहे ते पद कशामध्ये आहेत तर गट क स्वरूपाची आहेत। ठीक आहे, यामध्ये आता गट ड स्वरूपामध्ये कोणते पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा। गट ड संवर्गाचे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गट ड चे ओके, सो ही जी काही पदे आहेत ते गट ड स्वरूपाची या ठिकाणी तुम्ही रिक्त जागा जी आहे ते या ठिकाणी पाहू शकता। रिक्त जागा 4890 आहेत गट ड संवर्गाचे। यामध्ये गट ड चा जो भाग आहे त्यामध्ये कोणती पदे असतात, मदतनीस हे पद आहे, स्वच्छक आहे, शिपाई आहे, शिपाईगार, तसेच रुग्णपट वाहक आहे, पंप परिचर, लेदर वर्कर आहे, वेस्टक वेतनश्रेणी 1300। ठीक आहे, हे देखील या ठिकाणी पद आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कक्ष सेवक, बाह्य रुग्ण सेवक, दवाखाना सेवक, अपघात विभाग सेवक आहे, परिचर आहे, आरोग्य परिचर, नर्सिंग, ऑर्डरली शुश्रूषा हे देखील पद आहे। नंतर आया हे देखील पद आहे, सहाय्यक शुश्रूषा हे पद आहे, प्रयोगशाळा स्वच्छक, अंधारखोली परिचर, क्षकिरण परिचर, प्रयोगशाळा परिचर। ओके, सो जे काही ड स्वरूपाची पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेले आहे। किती जागा आहेत त्यांचा देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। जवळपास आपण या ठिकाणी प्रत्येक पोस्टकरिता तुम्ही ज्या पदासाठी इच्छुक असणार आहेत त्या पदांचं या ठिकाणी डिटेलमध्ये किती जागा भरण्यात आलेल्या आहेत, किती वॅकंट आहेत आणि किती पदे मंजूर झालेले आहेत ते या ठिकाणी तपशील जो आहे तो देण्यात आलेला आहे। याची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून हे PDF जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। माहिती अधिकार अधिनियमनुसार ही PDF तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। तर पहा, गट क आणि गट ड संवर्गाची ही एकूण पदसंख्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये ही जी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे आरोग्य खात्यातील ती प्रसिद्ध होऊ शकते। ठीक आहे, सो गट क संवर्गाची 8480 रिक्त पदे आहेत। गट ड स्वरूपाची 4890 पदे आहेत आणि एकूण जर आपण पदसंख्या पाहिलं तर 13370 जागा या ठिकाणी वॅकंट आहेत, रिक्त जागा आहेत। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण आरोग्य खात्यातील भरती असो किंवा इतर काही भरती रिलेटेड जे काही अपडेट येत असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।